तुम्ही धैर्य. अहो गॅसवर दूध ठेवल्यावर गॅस कमी करायचा असतो, नाहीतर दूध उतू जातं. मला पटकन कॉफी बनवायची होती, त्यामुळे गॅस जास्त ठेवला होता. अहो मग लक्ष ठेवायचं. तुम्ही ना ऑफिसलाच जात जावा आणि तुम्हाला काय पाहिजे असेल तर मला सांगा, मी देत जाईन करून. उगाच तुम्ही माझ्या किचन मध्ये याल आणि माझं किचन होत्याचं नव्हतं करून टाकाल. तेवढं पोटेन्शियल आहे तुमच्या. अच्छा होय काय? ऍक्च्युली प्रॉब्लेम काय माहितीये का, तू जळतीस माझ्यावर. मी जर या घरात चहा कॉफी बनवायला लागलो ना, तर तुझ्या चहा कॉफीची किंमत, तुझ्या चहा कॉफीचं कौतुक कमी होईल. आणि म्हणूनच तू असं सगळं करतेस माझ्यासोबत. आणि काय ग, लय मोठं वरतोंड करून म्हणत होतीस ना की साखर ओट्यावरच आहे. नाही, आता मला दाखवच कुठं आहे साखर. मला बघायचंच आहे तुला किती माहिती आहे. धैर्य, मी ना मगाशी बरोबर म्हटलं होतं, तुम्हाला ना गोष्टी समोर असतात पण दिसतच नाही. तो मधला डबा जरा चेक करा बरं. हा डबा काय नाही, इथलं सगळं बघून झालंय माझं. तिथं साखर सापडलीच नाही मला. आणि कुठला मधला डबा ना, याच्यात मी बघितलं होतं, याच्यात आहे ना साखरच आहे. पण अशी कशी आली साखर? मी ज्यावेळेस बघितलं होतं त्यावेळेस नव्हती साखर. हा ठीक आहे, आता साखर सापडली आहे. आता कॉफी ते माहितीये मला. कॉफी इथंच असायला पाहिजे. हा कॉफी काय ना, माझं लय बारीक लक्ष असतंय. माझ्या बोलण्याकडे. ते आता हे मला सामग्री सापडली आहे सगळी, त्यामुळं कॉफी बनवायला कोणाच्या मदतीची गरज नाही. तू जाऊ शकतेस. नक्की? नक्की काय नक्की? 100% नक्की. जा तू. ठीक आहे. धैर्य, अहो काय करताय तुम्ही? कशाला एवढं सगळं करत बसलाय? तुम्ही ना माझी हसू का रडू अशी गत करून ठेवली बघा. अहो मला सांगायचं, मी दिलं असतं ना करून. उगाच एवढा खटाटोप करत बसलाय. भाजलं की नाही आता? तुम्ही एवढं माझ्याकडे बघताय म्हणजे लईच प्रेम आहे. नाही नाही म्हणायचं आणि फक्त माझ्याकडेच बघायचं. एवढा काय चटका लागला नाही, जरासं भाजलंय फक्त. काय युद्धातली जखम नाही झाली मला. बाकी मी कॉफी बनवतो आता. तू जा. आहो पण मी जा म्हणलं ना, जा. ठीक आहे. ते कॉफी हा माहितीये मला. गॅस नीट कळतं मला, कळत. तू जा. नीट करा, परत भाजून घेऊ नका. एकदा झालं ना तर सारखं सारखं तेच तेच नसतंय होत. तू जा की. ठीक आहे.
तिच्यापासून मी जेवढा लांब जायचा प्रयत्न करतोय त्यापेक्षा जास्त मी हिच्याकडे खेचला जातोय. काय होतंय मला? कसली जादू आहे ही? सोबत हिचं काही फ्युचर नाहीये हे माहिती आहे मला, तरी मी हिला कसल्या होप्स देतोय? नाही धैर्य, नाही, हे लई चुकीचं करतोय आपण. या आपल्या वागण्यामुळं आईला तर त्रास होतोच, पण पुढे जाऊन सावीच्या मनाला सुद्धा खूप मोठी ठेच लागणार आहे. नाही, हे होऊ द्यायचं नसेल ना तर मला स्वतःला सावीपासून शक्य तितकं लांब नेलं पाहिजे. हे कॉफी. थँक्यू सो मच. असं मी नाही म्हणणार. तुम्ही माझे बेटर हाफ आहात ना? मग धैर्य, तुम्हाला आठवतंय स्टुडिओमध्ये असताना तुम्ही आमच्यासाठी चहा बनवलेला? मला सांगते मी. नको सांगू. च्या आठवणीत रमायचंच नाहीये, त्यांच्याबद्दल बोलू सुद्धा नाही. खरं त्या आठवणी रमण्यासारख्याच होते. तुझ्यासाठी असतील, माझ्यासाठी नाही. आणि हे सगळं जे मी वागतोय ना ते कॉफी लागली ती पुस. मी हे जे काही वागतोय ना त्याचा काही दुसरा अर्थ काढू नको. हे सगळं मी आईसाठी करतोय. पाठ झालंय मला आता. आणि सारखं सारखं तुमचं माझ्यावरती प्रेम नाही असं सांगण्याची गरज नाही. धैर्य, मला कळतंय तुमचा काहीतरी नाईलाज आहे. आईंना दिलेल्या शब्दात तुम्ही अडकलाय. खरं तुम्हाला आता तुमच्या प्रेमासाठी काहीतरी स्टँड घ्यायलाच लागणार आहे. अहो, अजून किती दिवस तुम्ही हात पुढे करून माझ्या ओठांना लागलेली कॉफी पुसायचं सोडून फक्त सांगत बसणार आहात? धैर्य, काय होतंय हे तुला? का सारखं डोक्यात सावीचाच विचार येतोय? का तिच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही मी? का तिला स्पष्ट सांगू शकत नाही की नाहीये माझं त्या इरावर प्रेम? तिच्या सोबत संसार करणं म्हणजे अशक्य गोष्ट आहे माझ्यासाठी. मी अडकलोय चक्रव्यूहात. माझी आई अशी अडचणीत असताना मी तिच्या विरुद्ध जाऊन तिचा विश्वासघात नाही करू शकत. तिचा जीव आहे माझ्यावर. या जगात सगळ्यात जास्त भरोसा करते ती माझ्यावर, आणि मी तिचा भरोसा असा नाही तोडू शकत. अडकलोय मी या सगळ्यात ना घाणेरडा अडकलोय. नेमकं करू तरी काय करू तेच समजत नाही.
धैर्य, काय चाललंय हे? आई अगं ते सावी रात्रभर इथंच थांबली होती तुझ्याजवळ. तिला झोप लागलेली म्हणून उठवत होतो मी. रात्रभर माझ्याजवळ का? माझा जीव घ्यायचा होता तिला? हा? नाही आई, उगाच काहीतरी काय बोलते. ती इथं रात्रभर तुझी मला काही काळजी सांगायची गरज नाहीये. मला सगळं कळतं. सगळी नाटकं आहेत तिची. माझी सेवा करते असं दाखवून मोठेपणा मिरवायचं हिला, दुसरं काही नाही. हे बघ, माझी सेवा बिवा करायची काही गरज नाहीये. आणि ही सगळी नाटकं नकोयत मला. हा, मॅडम अहो, आत्ता पहाटे पहाटे झोप लागली मला. तुम्हाला रात्रभर ताप होता म्हणून. बाद झालं. मला हा त्रास कशामुळे होतोय माहितीये ना तुला? मग आता मला अजून त्रास द्यायचा नसेल ना तर प्लीज काहीतरी असं वेगळं वागू नकोस रे. मॅडम, तुम्ही असं धैर्यांना इमोशनली ब्लॅकमेल करू नका. तोंड सांभाळून बोल. मी काय करायचं काय नाही हे तू शिकवणार आहेस मला आता? हं? ही हे सगळं का वागते ना हे मला बरोबर माहितीये, सगळं माहितीये. हे बघ पोरी, माझी सेवा करायचं किती नाटक केलंस, तुझी चांगली इमेज बनवण्याचा प्रयत्न केलास ना धैर्याच्या मनात, तरी सुद्धा धैर्याचं लग्न इराशीच होणार आहे, हे लक्षात ठेव. तुला जो स्वार्थ साधायचा आहे तो कधीच साधता येणार नाही, एवढं लक्षात ठेव. मॅडम, किमान एका सेकंदासाठी तुमच्या डोळ्यावर जो द्वेषाचा चष्मा आहे ना तो काढून माझ्याकडे जरा बघा. अहो, तुमची सेवा करण्यात कसला आलाय स्वार्थ? आणि तुमची सेवा मी यासाठी करत होते कारण माझ्यात माणुसकी अजून जिवंत आहे. आता राहिला प्रश्न धैर्यांच्या मनात जागा निर्माण करण्याचा, तर तुमच्या माहितीसाठी सांगते, त्यांच्या मनात ऑलरेडी माझी जागा आहे. आता फक्त एवढंच बघायचंय की अजून किती दिवस ते त्यांच्या फिलिंग्स दाबून ठेवतात. आता विषय तुम्ही काढलाच आहे तर त्याचा शेवट तर झालाच पाहिजे. बघूया कोण जिंकते, आईचा स्वार्थ का धैर्यांचं प्रेम. बघितलंस मला कशी बोलून गेली ती. मला तुझ्या समोर धमकी देऊन गेली. बरं झालं, बरं झालं हे सगळं तुझ्या समोर झालं ते. बघितलंस ना? धैर्य, मला तर फक्त तुझ्यावर विश्वास आहे. तू तुझ्या आईला हरून देणार नाहीस ना? हे बघ, काही झालं ना तरी तुझं इराशी लग्न होणं खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं तुझं इराशी लग्न होणं. नाहीतर लक्षात ठेव, तुझ्या पोरानं जर माझ्या मुलीच्या बाबतीत जरा जरी दगापटका केला तर काय होईल लक्षात ठेव. नाही धैर्य, लग्न व्हायला पाहिजे. आई आई लग्न. आई तू 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 शांत हो. हे बघ, आणि अजिबात काळजी करू नको. हे बघ, तुझ्या मनाविरुद्ध काही होणार नाहीये. हा, तू बिलकुल टेन्शन घेऊ नकोस. तुला काळजी घ्यायची आहे ना स्वतःची. हा, तू शांत हो, शांत हो.
हा मामा तुला का आणि कशासाठी ब्लॅकमेल करतोय ना, हे आता शोधून काढलंच पाहिजे मला. त्याची असली फालतूगिरी खपवून घेणार नाही मी. धैर्यांच्या मनात जे काही आहे ते जर त्यांच्या तोंडून बाहेर काढायचं असेल ना, तर आधी दया मामाचं सत्य बाहेर काढलं पाहिजे. नाहीतर दामिनी मॅडम आत्तापेक्षा जास्त ब्लॅकमेल करतील धैर्यांना. तुझी चांगली इमेज बनवण्याचा प्रयत्न केलास ना धैर्याच्या मनात, तरी सुद्धा धैर्याचं लग्न इराशीच होणार आहे, हे लक्षात ठेव. अगं सावी, कुठं लक्ष आहे तुझं? अगं किती विचार करशील नवऱ्याचा. सावी, ते आईंना काल झोप लागली ना, म्हणजे बऱ्यात नाही त्या? हा, बऱ्या आहेत आता. काल मी रात्रभर त्यांच्या इथेच बसून होते. कालपेक्षा बऱ्या आहेत आता. सावी, ते काय झालं? मला तुला एक गोष्ट सांगायची होती. बोला की. सावी, त्याचं काय झालं, काल रात्री मी उशिरापर्यंत किचन मध्ये काम करत होते आणि आई घाईघाईने घरात आल्या ग. लईच टेन्शन मध्ये दिसत होत्या. खरं मला त्यांना विचारायचं होतं काय झालं, पण म्हटलं राहू दे, उगाच माझ्यावरच कावतील म्हणून नाही विचारलं ग. आणि ना त्या तशाच त्या आमच्या रूम मध्ये गेल्या, कारण आम्ही रूम मध्ये गेलो तेव्हा त्या तिथंच होत्या. आणि मग घाईघाईमध्ये त्यांच्या रूम मध्ये गेल्या. कदाचित तेव्हाच त्यांना चक्कर आली असणार. सावी, वहिनी, मला ना काहीतरी गडबड वाटतेय बघा. हा, परत काय अर्जंट आहे का? नाहीतर मी थोड्या वेळात करते तुला. अगं लय अर्जंट आहे. तुम्हाला दया मामावर लक्ष ठेवायला सांगितलेलीस ना, तेच करता करता माझ्या डोळ्यासमोर आता एक लई इम्पॉर्टंट गोष्ट घडल्या. पराग, नक्की काय झालंय? सांगतो. तुम्हाला आधी सांग, तुम्हाला सांगितलेलीस कोल्हापुरात दयामामाचं एकच घर आहे, ते म्हणजे मुजुमदारांचं घर. हा, आता कोल्हापुरात जर दयामामाला राहायचं असेल तर तू तिथंच राहू शकतोय. हा, मग तसं नाही आहे ग, दयामामाची 2 घर आहेत कोल्हापुरात. काय? अजून एक घर? कुठं? भवानी मंडपापाशी. मी सकाळपासून त्यांचा पाठलाग करायला लागलोय. आता ते एका घरात घुसल्या तिथं. पराग, आपल्याला त्या घरातून नक्की काहीतरी क्लू सापडेल. तू एक काम कर, तू तिथंच लक्ष ठेवून थांब, मी लगेच पोहोचते तिथं. हा हा, मी तुला लोकेशन पाठवतो, लवकरात लवकर ये इकडं. हा, चालेल. वहिनी, मला ना अर्जंट एका ठिकाणी जायचंय. ते फक्त आईंना काढा. सावी, अगं तू नको टेन्शन घेऊ, मी देते आईंना काढा. आणि ऐक, तुझं जे काही काम आहे ना ते तू बिंदास कर. देव करो तुला तुझ्या कामात यश मिळो. ऑल द बेस्ट. जा. थँक्यू.